जागतिक महिला दिनानिमित्त विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार महिला मंडळातर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान। पोलादपूर तालुक्यातील आनंदनगर येथे श्री विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार महिला मंडळ पोलादपूर यांच्यातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन 10 मार्च 2024 रोजी करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्त्री शिक्षणाच्या अनेक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर महिला दिनानिमित्त कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उपस्थित महिलांना संबोधित करताना महाड तालुका अध्यक्षा रेखा नगरकर यांनी महिलांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेणे गरजेचे आहे। हाल अपेष्टा सहन करून संघर्ष करून सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची द्वारे खुली करून दिली, त्यामुळे आजची स्त्री घडली असा आवर्जून उल्लेख केला। महाड तालुका सचिव मुग्धा सागवेकर यांनी स्त्रियांच्या व्यथा व स्त्रियांच्या संघर्षमय जीवनावर कविता सादर केली। उपाध्यक्षा प्रतीक्षा नगरकर यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा आणि स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांवर जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिक्षा दिली जायची तशी शिक्षा दिली जावी अशी इच्छा व्यक्त केली। या कार्यक्रमास पोलादपूर व महाड तालुक्यातील महिला, युवती, बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महामुंबईसह संदीप जाबडे, पोलादपूर। तसं तुम्ही सबल, तुम्ही सक्षम सुद्धा होणं आवश्यक आहे, ही काळाची गरज आहे। आज आपण पाहिलं तर महिलांवर जरी शिकलेले असल्या तरी अनेक प्रकारे अत्याचार होतात, लैंगिक म्हणा किंवा इतर नोकरीच्या ठिकाणी म्हणा किंवा रस्त्यावर येता जाताना प्रवासामध्ये सुद्धा तुमच्यावर जे काही अत्याचार होतात तर त्याचा तुम्ही सक्षमपणे अगदी सबलपणे प्रतिकार करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतः सक्षम होणं, या सर्व घटना आहेत त्यांचा प्रतिकार करणं हे खूप गरजेचं आहे। मी एकच सांगेन की आता ज्या युवतींचा सन्मान केला महिला दिना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, ज्या युवतींचा सन्मान केला त्याच प्रकारे इतर होणाऱ्या भावी आयुष्यात जे आहेत त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकावे, आपापली कला जोपासावी आणि त्याच्यात प्रगती करावी असं मी त्यांना सुचवेन आणि दिवसेंदिवस आपली उन्नती करतच राहावी हे माझं मत आहे। आणि ह्या पोलादपूर संघटनेने जे केलं आहे कार्य हे खूप मला मनाला हृदयस्पर्शी असं भावून गेलं आहे, त्यामुळं खूप म्हणजे आनंद वाटतो ह्या बाबतीत। आणि असेच आम्हाला आमंत्रित केलं त्यांनी, ह्यासुद्धाबद्दल त्यांचे खूप खूप आभार आहेत मानते मी। आणि सर्वांना ज्यांचे आता सत्कार झाले त्यांना शुभेच्छा, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार महिला समाजाचा मी पहिल्यांदा महिलांना धन्यवाद देते की या महिला आज पहिल्यांदा आम्ही सगळे एकत्र येऊन हा कार्यक्रम आज आम्ही सुव्यवस्थितपणे पार पाडत आहोत। मागच्या महिन्यामध्ये नरहरी पुण्यतिथी साजरी करण्यात आली सुवर्णकार समाजामार्फत, तेव्हा ज्या समाजातील कार्यरत महिला आहेत, कर्तृत्ववान महिला आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला होता। आणि त्याच्यानंतर आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज ज्या काही समाजातल्या युवती आहेत की युवतींचा सुद्धा सहभाग हा कुटुंबासाठी आत्ताच्या काळामध्ये महत्त्वाचा ठरत आहे। आपण जर का पाहिलं की पहिल्यांदी मुली शिक्षण घ्यायच्या आणि 18 वर्ष झाली की त्यांचं लग्न लावून दिलं जायचं, पण आत्ताच्या काळामध्ये मुली शिकत आहेत आणि त्या कुठेतरी नोकरी करून स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याच्यामुळे ह्या युवतींचा सुद्धा सत्कार होणं हे समाजाचं आद्य कर्तव्य समजून आज सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने आम्ही आज युवतींचा सत्कार केलेला आहे। ते बहुधा मला वाटत नाही समाजामध्ये कुठल्या समाजाकडून असा युवतींचा सत्कार करण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा असं मला तरी वाटतं। कारण मी आजपर्यंत पाहिलं की जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने फक्त महिलांचा सत्कार केला जातो, पण ह्या ज्या युवती आहेत त्यांचंसुद्धा समाजामध्ये किंवा त्यांच्या घराला जे काही योगदान आहे ते अत्यंत मोलाचं आणि त्या सत्कारास पात्र आहेत। आणि त्याचा हा पहिलाच उपक्रम हा आमच्या सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेला आहे आम्ही। त्यामुळे सर्वच महिलांना मी धन्यवाद देते की त्यांनी हा जो काही उपक्रम राबवलेला आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे आणि याच्यापुढे सुद्धा आम्ही अशा प्रकारचे विविध कार्यक्रम महिलांसाठी राबवणार आहोत। एवढं बोलून थांबतो।